तर आता चाललाय स्वयंपाक, जेवणाची तयारी चालली आहे. भोपळा आपला शेतकऱ्याने दिलेला आणि मग त्याच्यात दुसरं काय डाळ बिळ घालायची हरभऱ्याची डाळ घातली भिजत आतमध्ये ही काय खाली डाळ बी भिजत आणि भोपळा बी म्हणजे चिरला की पाण्यातच ठेवायला लागतोय त्याला. आता आमचा वाडा 2 मजली करून पुढे आला इकडं. आणि मग इकडं आल्यानंतर उन्हाळा भाताची शेती जरा मेंढरा चरायला गावली शेत, मग इथं थांबलोय. आता इथं जरा 1-2-3 दिवस थांबायचा विचार आहे. निघत्या 2 दिवस म्हणलं मोर बी पाऊस पाणी हा ना, पावसाचं बी पडतोय तवर चारा होतो. तर इकडं मोर बी लगेच काय पाऊस पडून चारा नाही 2-3 पाऊस सरपण पडायला लागतात. आता आणलोय बा नाही. हा आणलं थोडं या गोज सरपण बी नाही गावलं तिथं बरं मोर सरपण चांगलं त्या काकडीचं होतं का मांडव. हा पण म्हणलं इकडं गावन वाटतं त्यामुळे तिकडं गोळाच नाही केलं मी. आणि इकडं आल्यावर गावलंच नाही. मग बागा गावला त्याचा आणला गोळा करून. गोडी पण आता मस्त पाहिजे आज चरल्यामुळं नेहार उभे राहिले ते. त्यांनी पण 2 दिवस अगदी 2 दिवसाचा कुसर काढला आज त्याने. काढला त्यांनी. हा 2 दिवस एवढं त्यांना काही खायला भेटलंच नव्हतं. रोजगार बांधाने चारा होता गवे चारतो आम्ही त्यांना, आणले ते गहू कारण त्यांना. चारा आहे रोज मोठ हा ना, आज बाटली दुधाचं कालवण, त्याला दुध्या म्हणायचा, भोपळा म्हणायचा का गोफळा म्हणायचा बा नाही. भोपळा दुध्या भोपळा बाटली भोपळा. इथं जरा चांगली झाडं पण इथं सावलीची, त्यामुळं मग बसलो इथं आता वावरामध्ये आम्ही. म्हणजे सकाळ मिंड्या बसतात आहे गडीभर हिरभर कुकरी करड्या राहतात आहे कोंबड्या राहतात आहे कुत्री राहतात आहे. हा ना, आणि पोरं बी गडीभर बसतात आहे. झाडा खाली पोरं तर काय जीप खेळायला नाही धिंगाणा पोरांचा. आज एक मागणं पळदा मोर गेलं तरी आलं मागणं पावायला. पावला ना दादू. मग काय, तुम्ही बी पावलं वाटत. मी पण मग पावलं म्हणलं जरा पोरं बरं करते म्हणलं आंघोळ थोडं गार हो, मग मी पण चांगला पावलो गडीवर. ह्या टायमाला असं पाण्यात बसलं उठून शिद वाटणार पा नाही. होणार तेवढे उन्हाळाच यंदा गरमीच येते ती. गरमीच लई. त्या खासदार तर निवांत झोपलाय. खासदार टाकीवर खासदार फोन आला यो. होता तर लय तापमान म्हणत होते ते. खासदार उठायची पण सुद नाही का काय. हा हा, काल येत आहे ना कुत्री पण पोळा होती ते उन्हाची. डांबरीने हा, डांबरीने कसलं पाय बाळा. त्याला तोडावल्या उठलं की बाला आता. तो आणि हालत नव्हता. खासदार किसन पशी होता आणि वाघ आमच्या सोबत होता. कशी काय मेन राज दादा चरली नाही. काय बरं झालं बरं वाटतं ना, पाक गेलं नेमके. भाताचा कोपरा गावला हा भाताचा कोपरा गावल्यामुळे बरं झालं. हा, साधारण वावर होती पण आपली होती असू हो चांगलं होतं त्याच्यावर. चांगलं गेलं मोर निघून. हा ना, बाकीचे वाडवाले गेलं. आता आम्ही थोड्या दिवसात जाणार. आमच्या जवळच मुंबई पुणे एक्सप्रेस हा रोड आहे, त्याचा आवाज येतोय. हा मग आता ते राहणार. हा राहतात तिथं म्हणजे आम्ही बरेच वेळा पहिलं बसलेलोय. कोंबडा खाता आणतोय बाना होय. कोंबड्याला कोंबड्या का कोंबड्याच्या मारा चालू आहे. बोरं कुठं गेली अर्चना? खेळायला गेले. खेळा गेली ना. सागर त्यांच्या बरं गेला होता. सागर तर काय आता पाणी कुठून आणलं? पाणी गावात आणलं. गावात आणलं ना. मग काय पाणी लय लागत या. लय लागत आहे पाणी. 9 जोडी आणल्या पाणी. किती? 9 थोडे आणले. 9 जोडी म्हणल्या एकटे पाड्याच्या पुढे झालं. हा, मग काय आता लोक 11 आहेत आपली इथं. 11 लोकांना 11 गावाकडे 4 लोक ना. हा. चालला आता बाणाचं स्वयंपाक. एकाला 2 बिराड मिळले नाही. एकाला 2 बिराड आहेत म्हणला.
चाललंय बाणाचं आता चॅट होऊन घ्यायचं. या वावरात बऱ्याच वेळा बसलो ना किसन आपण. लय याळा बसतोय. हा कोरोनाच्या काळात पण बसलो यावर. कोरोनाच्या काळात ना वावला कोरोनाच्या काळात दाजी घर आलं होतं. रातचं येऊन देत नव्हती, पोलीस अडवायची. हा तर रातचं आलं होतं, रातचं. मामीन दोघं नाही का. बायडा मावशीन दाजी बायडा मावशीला घेऊन येतं का तर अडवायची. तेव्हा पोलीस येऊन नव्हते. गाड्यात चालू नव्हत्या तेव्हा लांबचे लांब जायचं का 8:30ला आम्ही तर इथं पोहोचलो. बिर्याणी दोघं ना बिर्याणी मामी. बाणाने आता पेशल दुधाचा चॅट ठेवला संध्याकाळचा. दूध आहे म्हणलं तर म्हणलं करावं आता दुधाचा नुसतं. किसनचं काय चाललंय. साखर म्हणलं कसली आहे बघूया. साखर घेत होते काय बाणाय. साखर बदल करत एवढं नका गेल्या धाका मारती तरी आता या नको. इथं जवळच पोरं खेळायचा ग्राउंड आहे. बॅट बॉल आता इकडे खेळते रे पोरं. बॅट बॉल आहे नाही का त्यांच्याकडे. पवली पण लय आज दोघ जण. 8 जण झाले. हा त्यांची दोन मामाची दोन. एका पोर नाही सुकट झाले. दादा हाक मार ना बाणाय. मामा पेलेत मग केलतात त्यांना. आता का एक नंबरच्या झालाय बाणाय. तापल्या दूध असल्यामुळे. दीपाचं बाणाचं चाललंय आता भाकरी करायचं. बाणाचं चाललं होतं इकडे भाकरी दीपाने भाकरी केल्या. हा लय गोड पापड आला दीपाच्या भाकरीला बी. मी काय फुगली होती उचलायला गेली असं ते माझं बोट गेलं ते. मला पण तिकडे मेंढरा मध्ये आता गेलो टाइम झाला यायला. तोपर्यंत इकडे मस्त बाकी भाकरी बनवल्या. दीपाची भाकरीला बघा कसा पापड आलाय आता. पाय थोडी करापली थोडी वर ना. नाही मग ते उन्हात नाही ना लवकर. जोरात गेलं भाकर ती पाणी पण बनवली. आता या पुरी तुला शिकवायला लागतील आज. मग काही काही एक केले. हा 2 केले. 2 केले ना. मिनलचं काय चाललंय. मीनाला बी लावायचं का. मिनलला पण शिकवा. मीनाला सकाळचे आणि दीपाला संध्याकाळचं. हा आता ह्या पुरी शिकवायचं तुझ्याकडे आले त्यांना ट्रेनिंग द्यायचं. हो ट्रेनिंग घेतली पाहिजे. कालवण केलं बाबा दुधाचं. त्यांना जरा पापड भाजते पोरांना. आता दूध घेतलं काढून जरा खायापुरतं. आता दूध निघतं. आता जास्त नाही दूध निघत. आता ताक बी आम्ही काय करीत नाही. ताक नाही दही नाही काय नाही. आता फक्त खायापुरतं काढायचं. आता भाकरी झाल्या. बाणाय चाले जरा पापड भाजून घ्यायचं चुलीवर. तळलं तरी जमतं पण चुलीतलं पापड भारी लागतात खायला. हा खरपूस लागते लागल्या. प्रत्येकाला एक एक लागतोय हा नाही का. कोणी 2 बी खात. हा ना पोराची जाते खायची. हा ना मग काय पोरं काम पण करते तरी बाणाय. करते 2 दिवस पोरं मेंढरा संघ होत्या. मजलीची मजलीला. पोरं पण आपला संघर्ष बघतील. मग काय आता गावापर्यंत असतो म्हणजे असंच आपलं बसत बसत मजल दर मजल करीत आपल्याला 150-200 किलोमीटर पोहोचायची. पाऊस पाणी ऊन थंडी
प्रत्येक गोष्टीला अगदी समोर जायचं. वरावर एक कागद हातरा आणि शेजत सगळ्यांनी बसून घ्या आता. सगळ्यांनी जेवाय उलीच खायचं बाबा, भूक नाही म्हणायचं. हा नाही बाबा यंदा जेवायचं व्हायचं. आता थोडं दूध जेवायचं. दूध तापाय ठेवा नाही हा, ठीक. काय दूध पितील. आता आता सुरुवात झाली वाटतं पापडांच्या बोरांची. दादाला आवडत नाही वाटतं. किसन पण आला वाटतं. आणि त्यांच्यात बारीक त्यांच्यात मोठा मी आहे. माझ्या पाठची समजी येते चिरबिरी. मग घरात बारक म्हणल्यावर मी ना ह्यांच्या आधीचा. हा ना. हम्म. आणि बायडाय अं. तिचा नंबर तू घेतो काय बायडायचा. पोर आल्यापासून लोणचं फार पोराने दणकावलं ना. मग काय हा. मामाला वाढ बाळा तुझी भाकर आता. नाही तुम्ही एक खाता तिची भाकर. आता इकडं बाणाने जरा दूध पण तापायला चुलीवर ठेवलं आणि इकडं चालल्या. त्याच्यात आता तेल बरंच राहिलं ह्याच्यात ना. हा काय रे फोडून टाकायच्या त्या. आता घरी दिलं ना बाकीचं पहिलं त्या बरण्या होत्या त्या. पुरींच चाललं दोघी जण वाढायचं. दीपाची भाकर केवढी आहे? बाळाला वाढा की एक तुझी. दोन बाळा तुझी एक वाढ दादा. एक भाकर देते, एक भाकर मोडते, एक काटली देते. मग काय चालले ते काम. कोणी कालवण वाटते म्हणजे समजा ओरडते पटापट. नर बाळा आहे दादाला दम ना दम ना बावला अंदर पोरांचं देखी इकडं पोरांचं देखी. पूर्व चिरलाय ना कांदा, चिरलाय तेवढा मामांना द्यावायचं. दीपा दे. पुरे तुमचं काम करते रे माझं दोघी जण. लय जोरात हा लय जोरात. एक जरी काम केलं तरी फरक पडतोय ना. दीपाची भाकर कोणाला दिली? मामांना. मामा कसं काय भाकर आहे हो? पापड आला होता. आपण चांगली भाकर येऊ. हा बारीक पातळ गोष्ट गोदरी चांगली पोर भाकरी करा. आता काय आता मग काय आता. एक अडचण कमी व्हायला लागेल. हा आता मीनाला पण शिकवायला लागेल. मीनाला साका सांगितलं खाता दिला. साका एक एक दोघीला एक हिला एक तिला एक दोन भाकरी दररोजच्या करायला वाजा दोघीला. सागरला पाणी द्या. हो बघ जास्त करतो मेंढर बारे आता मोकळे डाकळे बसतात एक गोडा. हो ना. काय म्हणतोय सागर? काय कोकतय व तिकडं? वर पाणी सुद्धा वरनं पेते बरं का आता चालत नाही. हुशार झाले त्या. पूल बनवणार पूल बनवणार कवा? बिराड आणणार पूल बनवणार होता. अरे अरे मग काय बनवला त्या फळत ना. आपण तो डोके बांधले बिराड. शेवाळाने घसारते त्यामुळे पूल बनवला असतं. सागरने तर भारी आणला असतं ऊन केलाय वय. पुरीनच काल ना. भात बाळा भात दे कोणाला लागला तर. बघा ना मग काल ना. मीना कसं काय दुधाचं कालवण? मस्त आहे ना. अर्चना
वाडा मिळाला ती कसं काय वाटतंय? बरं वाटतंय. बरं वाटतंय ना? एवढा दिवस तारांबळ होत असं ना? मग काय आमच्याकडे बाणायची, तुझ्याकडं परत तुझी. आता एकीला दोघी जणी झाल्या, त्यामुळं जरा बरं आहे. मीना आणि दीपा पण आता सुट्टीला आलत्या, त्यामुळं बाणायला अर्चनाला आता मदत झाली. सकाळी दीपा दुला आलती ना अर्चना? आलते दोघे बी आलत्या. दोघी आलत्या का? दोघे बी होय बाणाई मग जातात दोन बारी जोरात धुत्यात आता. दोघी जणी ना? हा. कुणी पिळतय, कुणी साबण लावतं, कुणी धुत. हा. लगेच उरकतय. मग काय आता हळूहळू पुरी जेवण करायला पण शिकते ना? छान तिकडे आहे. हा ना. सागरची मधनं लोडबोड चालली. तर आपला आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो. धन्यवाद.